आई उभा आणि आले 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 राजे आले. हातात पंचारतीचं ताट घेऊन राजा शिवकाशीची आई राजांना ओवाळू लागले. कशाला ओवाळतेस आई? असा कोणता पराक्रम गाजून आलो की पंचारतीनं आमचं ताट घेऊन आमची आरती करावी? पण राजांच्या तोंडून शब्दच फुटत नव्हते. तशी शिवकाशीची आई राजांना म्हणाली, ये ना राजा, आत ये ना. एक फाटकं धडू तर तिनं खाली बसायला टाकलं. बस ना राजा, बस ना. राजे जड पावलांनी आत गेले, बसले. तशी शिवकाशीची आई शिवकाशीच्या बायकोला म्हणाली, अगं बघत काय उभी राहिलीस? राजाचं तोंड तर गोड कर, गुळ पाणी तरी घेऊन ये. शिवकाशीची बायको लगबगीनं आतमध्ये गेली, गुळ पाणी घेऊन आली. तसं शिवकाशीची आई म्हणते, घे ना राजा, तोंड गोड कर ना. कसं तोंड गोड करू आई? तुझ्या मुलाच्या मृत्यूची कडू बातमी घेऊन आलोय आई, तोंड कसं गोड करू? पण राजांच्या तोंडून शब्द फुटत नव्हते. तशी शिवकाशीची आई राजांना म्हणाली, राजा एक विचारू कर. राजा म्हणाले, बोल की गाय. अरे 6 महिने तिकडे त्या सिद्धीच्या येड्यात अडकून पडला होतास. पहिल्यांदा तुझ्या आईकडं जिजाऊकडे जायचं तर वाट वाकडी करून माझ्याकडं का आलास? तसे राजे म्हणाले, अगं तू ही जिजाऊच की गाई? नाही र, पण आईची माया तुला कळायची नाही. आणि तिचं हे वाक्य ऐकतात राजांच्या अश्रूंचा बाण फुटला. अगं एक शिवा गेला म्हणून हा दुसरा शिवा तुला भेटायला आला आई. तुझा शिवा गेला आई, तुझा शिवा या मातीसाठी खर्ची पडला, तुझा शिवा या देशासाठी गेला आई. तशी शिवकाशीची आई म्हणाली, ते काय मला ठाव नाही होय राजा. आणि स्तब्ध निस्तब्ध झाले राजे. अगं तुला कसं कळलं आई? तुला कसं कळलं की तुझा शिवा गेला? तशी राजांची शिवकाशीची आई म्हणाली,